नीट घोटाळ्यातील आरोपी मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्या विरोधात बीडमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। संतप्त विद्यार्थ्यांनी या दोन्ही आरोपींच्या प्रतिमेसमोर मोठा उधळत त्यांचं दहन केलंय। दरम्यान आरोपींनी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खेळात कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि या सगळ्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे। आज आम्ही मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्या जे कृत्य झाले त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी जी भावना असते, विद्यार्थ्यांचे जे पालक असतात ते विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या शिक्षणासाठी एकदम संवेदनशील असतात आणि ते त्या संवेदनापायी त्या भावनेपायी विद्यार्थ्यांसाठी काही पण लावायला तयार असतात। विद्यार्थ्यांकडून 60,000-70,000 हजार रुपये फीस घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळण्याचं काम या मोटेगावकरने केलंय आणि त्या मोटेगावकरचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय आणि ह्या नकली नोटा घेऊन आम्ही त्यांचा निषेध करतोय। घ्या पैसे आणि घ्या लोकांची लूट करा।